हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे. ऑफिसमधून सुटल्याच्यानंतर घरी गेल्याच्यानंतर जे काही माझे रूटीन आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला ऑफिसमधून घरी मी बाय वॉकिंग जाते. एक 15 मिनिट्स लागतात. ऑफिसमधून निघायच्या टायमाला जर काही काम आलं तर खूपच चिडचिड होते, पण काय करणार, काम करावंच लागतं. सो घरी आल्याच्यानंतर सगळ्यात पहिला मी फ्रेश होते, कारण की तसंच पूर्ण घरात मला वापरायला अजिबात आवडत नाही. सो घरी आल्याच्यानंतर पहिली बॅग ठेवते आणि सगळ्यात पहिला मी फ्रेश होते, कारण आपण दिवसभर इथे तिकडे बसलेलं असतो, इकडे तिकडे हात लावत असतो. सो मग घरी एकदा फ्रेश झालं की खूप छान वाटतं. सो सगळ्यात पहिला मी फ्रेश व्हायला जाते, कारण मला माहिती आहे घरी आल्याच्यानंतर एकदा आपण फ्रेश झालं तर त्याच्यानंतर आपण बाकीची कामं करण्यास एकदम आपल्याला ऊर्जा येते. सो मी फ्रेश होऊन घेते आधी, आणि नंतर माझी जी ऑफिसची बॅग आहे त्याच्यासाठी मी एक जागा केलेली आहे. तिथे मी माझी ऑफिसची बॅग ठेवून देते. तिथे सगळ्याच बॅग आहेत, स्कूलच्या बॅग्स आहेत, क्लासच्या बॅग आहे. सो ही भांडी जी आहेत ती दुपारची आणि संध्याकाळच्या नाश्त्याची आहेत, जी मला घासायची आहे. बट मी आधी थोडासा नाश्ता करायला बसते, कारण की घरी आल्याच्यानंतर खूप भूक लागलेली असते. सो मी पोह्यांचा थोडासा नाश्ता करते, एक ग्लास पाणी पिते आणि त्याच्यानंतर मला खूप बरं वाटतं, कारण जेवायचं पण असं थोड्या वेळाने, त्याच्यामुळे थोडंसंच खाते. पाणी बघते तर नळाला आता मुंबईमध्ये पाण्याची कपात केली आहे, सो पाणी नव्हतं नळाला. तोपर्यंत मी बाकीची जी बिना पाण्याची दुसरी कामं आहेत ती करून घेते. तांदूळ आणि डाळ इथे काढून ठेवते टोपांमध्ये. तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स मी घेते डाळ बनवण्यासाठी. त्याच्यानंतर जेवताना बीट पण लागतात, उकडलेले बीट खाण्यासाठी. सो ते मी एकदा मार्केटमधून एकदमच घेऊन येते आणि नंतर मग त्यांना व्यवस्थित क्लीन करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये खूप माती असते. सो मग मी ते क्लीन करताना त्याचा जो वरचा भाग आहे आणि खालची शेपटीचा भाग आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेते आधी. आणि नंतर मग मी यांना पाण्यामध्ये भिजवून ठेवते, कारण की मग ती माती व्यवस्थित निघावी म्हणून. बीटमध्ये लोह असतं, जे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे. सो ॲटलिस्ट दिवसातून एक बीट खाल्लं तर ते आपल्यासाठी खूप छान आहे. त्याच्यामुळे मी असेही बीट उकडून घेते आणि जेवणाच्या वेळी मी एक बीट खाते. आपल्या रक्तवाढीसाठी पण खूप चांगलं आहे बीट. सो जास्त आपण बाहेरचं काही नाही खाल्लं आणि घरातले असे पदार्थ खाल्ले तर आपल्यासाठी चांगलं आहे. सो मी हे असे बीट पाण्यामध्ये भिजवून ठेवते, जेणेकरून त्याच्यावरची जी माती आहे ती व्यवस्थित निघून जाईल. आणि मग पाणी आलेलं बघून मला खूप आनंद झाला, कारण की पाणी नसेल तर खरंच काही सुचत नाही काम करायला. पाणी आल्याच्यानंतर सगळ्यात पहिला मी जी बेसिन आहे ती व्यवस्थित घासून घेते, कारण मला त्याच्यात भांडी टाकून घासायची असतात. सगळ्यात पहिलं मी बेसिनला घासून घेते, कारण खूप चिकट झाली असते दिवसभर. सो सगळ्यात पहिला मी ती बेसिन घासून घेते, नाहीतर मग कधी कधी भांडी घासता घासता त्याच्यामध्ये पाणीसुद्धा अटकतं. त्याच्यामुळे मी आधी बेसिन घासते आणि नंतर मग भांडी घासायला सुरुवात करते. स्कूलचा जे काही डब्बा आहे, ऑफिसचा डब्बा आणि दुधाचं भांडं वगैरे असतं. सो मी थोडं आधी सुरुवातीला भिजवून ठेवते, म्हणजे मला मग घासायच्या वेळी ते प्रॉपर व्यवस्थित लगेचच निघेल. भांडी घासून परत जेवणाची पण तयारी करायची असते, त्याच्यामुळे मी पटापट भांडी घासून घेते. ही कढई जी मी घासते त्याच्यातच मी पीठ मळते. पीठ मळून झालं की नंतर मग त्याच्यातच मी भाजी बनवते. आणि हे दुधाचं भांडं आहे, त्याच्यात पाणी टाकून नाही ठेवलं तर मग ते घासण्यासाठी खूप वेळ लागतो. सो मग मला ते घासत बसावं लागतं.
त्याच्यानंतर पूर्ण भांडी झाल्याच्यानंतर व्यवस्थित मी ओटा पुसून घेते, म्हणजे जेवण करताना मी त्याच्यावरती जे काही वस्तू ठेवेल त्या व्यवस्थित राहते. मग सगळ्यात आधी मी डाळ वगैरे धुवून घेते, डाळ तांदूळ धुवून घेते, कारण की मी भात सगळ्यात पहिला गॅसवरती ठेवून देते, म्हणजे मग बाकीची कामं करते तोपर्यंत आपलं डाळ भात शिजत असतो गॅसवरती. त्याच्यानंतर मला बाकीची पण दुसरी छोटी मोठी कामं असतात ती करत असते गॅसवरती. मग डाळ भात ठेवून मला ना हाताने पाण्याचा अंदाज समजतो, तांदळाचा किती आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती असा हात फिरवते. त्याच्यानंतर मी इथे ना लसूण घेतले ठेचायला, भरपूर सारी लसूण घेतलेत, कारण की मी ना कुकरमध्ये आधी थोडंसं घी टाकून लसूण 2-4 पाकळ्या फ्राय करणार आहेत, कारण घीमध्ये लसूण फ्राय करून खाल्लेलं खूप चांगलं असतं. सो म्हणजे मग त्याच्यातच नंतर मग मी ते फ्राय करून झाल्यावर लसूण काढून घेते आणि मग त्याच्यातच मग मी डाळीसाठी फोडणी देते. तर आता इथे मी गॅसवरती कढई ठेवत आहे डाळीसाठी, आणि त्याच्यात मी आधी लसूण घीमध्ये थोडंसं फ्राय करून घेईल. आपल्या बॉडीसाठी लसूण घीमध्ये फ्राय केलेलं लसूण खाल्लेलं चांगलं असतं. मला ना प्रत्येक वस्तू ना धुवून मगच ती वापरायची सवय आहे, त्याच्यामुळे मी भात शिजायला आला होता सो त्याच्यावरती ते ताट पण धुवूनच ठेवते. नंतर मग मी आता इथे ना फोडणी देते डाळीला. मुलाला घट्ट डाळ आवडते आणि मिस्टरांना पातळ डाळ आवडते, तर मग ही मला असं मीडियम डाळ बनवावी लागते. कधी कधी माझ्याकडून थोडी जास्तच घट्ट डाळ बनते, पण काही नाही, चालून घेते. त्याच्यानंतर ह्या माझ्या लसूण घीमध्ये फ्राय करून झालेल्या आहेत. त्याच्यानंतर त्याच्यातच मी तेल टाकून राई जिरं टाकते आणि मग राईला फोडणी देते. मिरची आणि लसूण तेलामध्ये सोडते. आणि थोडंसं लसूण आणि मिरची फ्राय झाल्याच्यानंतर मी डाळ त्याच्यामध्ये हळद टाकून मग डाळ त्याच्यामध्ये ओतते. हे जे भांडं आहे ना राई जिऱ्याचं, ते मी लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे. खूप छान आहे ते भांडं, आणि त्याच्यावरती ना झाकण आहेत, छोट्या छोट्या ज्या वाट्या आहेत त्याच्यावरती ना झाकणं आहेत, पण ते कधी कधी घासल्यावर ना पाणी पण अटकतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी मोठे मोठेच थोडे टोमॅटो कापून टाकते. प्रत्येकाच्या जेवणाची पद्धत वेगळी असते. सो इथे ना कुकरचं जे हँडल आहे पकडायचं, त्याचे स्क्रू निघाले होते, सो सुरीने ना मी इथे टाईट करते. कधी कधी ते ढिल्लं होतं, सो ते पूर्ण हँडल निघण्यापेक्षा मी ते थोडंसं मला दिसलं ढिल्लं आहे, सो मी तेव्हा लगेचच त्याला सुरीने टाईट करून टाकते. कारण मग ते पकडताना ना कुकर पकडताना हेवी असते, तर ते मग व्यवस्थित नाही बसत, हलत असते सारखं. उकळी आल्याच्या नंतरच मी कुकरला झाकण लावते, कारण की आधीच लावलं ना तर कुकरमधून ना डाळ बाहेर येते. मला इथे असं वाटत होतं की ती वाफ आहे ना मोबाईलच्या कॅमेऱ्याला लागत आहे, म्हणून मी असं पटकन ना मोबाईलच्या कॅमेऱ्याला हात लावला, पण ती नव्हती लागत. त्याच्यानंतर हे झाकण आहे ना असं व्यवस्थित लावल्याच्यानंतर थोडं पुश करायचं आतमध्ये आणि मग फिरवायचं आणि मग त्याची शिटी लावायची. त्याच्यानंतर मी आता ही डाळसुद्धा ठेवलेली आहे. लगेचच मी ना झाडू मारून घेते.
माझेच घरामध्ये ना छोटे छोटे केस पडलेली असतात, त्याच्यामुळे मला ना झाडू 2-3 वेळा व्यवस्थित अशी काढावी लागते. त्याच्यानंतर एका साईडला भातसुद्धा झाला होता आणि एका साईडला ही आहे ना कांदा लसूणची चटणी होती. डाळसुद्धा थोडीशी घट्टच झाली होती, कारण समारला तशीच आवडते. आमचं जेवण झालं होतं आणि जेवण झाल्याच्या नंतर लगेचच मी भांडी घासायला घेते. जेवतानाचा व्हिडिओ मी नाही काढला, कारण की काय माहीत मला नाही आवडत जेवताना असे मग व्हिडिओ काढून टाकायला. भांडी घासून झाल्याच्या नंतर मी ओटा व्यवस्थित पुसून घेते आणि इथे समोर त्याची स्कूलची बॅग भरतो आहे दुसऱ्या दिवसाची. नंतर मग मी झोपायच्या आधी लादी व्यवस्थित पुसून घेते, कारण दिवसभरात हाच वेळ असतो लादी पुसायला मला. सो मी व्यवस्थित लादी वगैरे पुसून घेते. त्याच्यानंतर मग बाकीची पण दुसरी थोडी छोटी कामं असतातच. लादी पुसून झाल्याच्यानंतर जे काही थोडेफार कपडे असतात, मोस्टली जास्त कपडे मी सॅटर्डे नाईटला धुते, कारण की नेक्स्ट डेला संडे असतो, तर उठायला उशीर झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. सो मी जे काही थोडे थोडे कपडे असतात ना हाताने धुवायचे, वाईट कपडे वगैरे, ते मी भिजत ठेवते थोडा वेळ आणि नंतर धुते. इथे मी कपडे भिजून ठेवले होते आणि तोपर्यंत मी पाण्याच्या बॉटल्स वगैरे भरून घेते. पाणी सकाळी लवकर राहतो, त्याच्यामुळे जे काही पिण्याचं पाणी आहे ते मी नाईटलाच भरून घेते. नंतर इथे ना माझे जे किचनचे कपडे आहेत ते मी व्यवस्थित साबण लावून किचनच्या ओटावरच धुवून घेते. आणि हा जो व्हाईट कलरचा ब्रश आहे ना, तो मी किचनच्या कपड्यांसाठीच वेगळा इथे ठेवला आहे. मी बाथरूममध्ये नाही घासत किचनचे कपडे, नाही आवडत मला. त्याच्यानंतर मी ना जे पण काही थोडेसे कपडे होते ते व्यवस्थित घासून पिळून एखाद्या छोट्या बादलीत व्यवस्थित घट्ट पिळते आणि मग छोट्या बादलीत काढून ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पण उठायचं होतं, कारण की मुलांचं स्कूल होतं, ऑफिसला जायचं होतं. सो जेवढा पटापट मला शॉर्टमध्ये आवरता येईल तसं मी आवरत होती. काम राहिलं ना तर मग आपल्याला तेवढंसं व्यवस्थित शांत पण बसवत नाही. माझं सगळं काम झालं होतं, फक्त कुकरमध्ये डाळ शिजवली होती. सो नंतर मला बीट उकडवायला कुकर नव्हती. मग सगळं काम झाल्याच्या नंतर मी शेवटी रात्री बीट उकडवून घेते सगळं काम झाल्याच्या नंतर, कारण मग सकाळपर्यंत कुकर पण थंड होईल. म्हणून मग मी थोडासा वेळ होता, कारण की मग डाळ करायची असेल तर मग बीटसाठी कुकर फ्री नसतो. इथे भांडीसुद्धा घासून झाली होती, मटकासुद्धा भरून झाला होता तांब्याचा, कळशी भरून झाली होती. रात्रीच पिण्याचं पाणी भरून ठेवते, कारण सकाळचा काही भरोसा नसतो कधी जाईल. नंतर इथे मी नेक्स्ट दुसऱ्या दिवसासाठी चणे भिजवून ठेवते. दुसऱ्या दिवशी काय बनवायचं हा एक खूप मोठा प्रश्न असतो सकाळचा, त्याच्यामुळे मी रात्री जे काही सुचेल पटकन जे काही स्कूलच्या डब्याला होईल असं मी बनवून ठेवते. आणि रात्री मोस्टली कडधान्य वगैरे भिजत ठेवते, ते मी चणे भिजत ठेवले. माझे अशा प्रकारे सगळी कामं झालेली आहेत आणि किचनला असं व्यवस्थित स्वच्छ बघून मला खूप छान वाटतं. आणि सकाळी उठल्या असं क्लीन किचन बघितल्यावर तर अजूनच छान वाटतं. सो प्लीज माझे ब्लॉग्स बघत राहा आणि मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.
थँक्यू. बाय.